तर मित्रांनो हा बघा कलंगूट बीच. तर मित्रांनो सध्या आम्ही पोहोचलोय चिपळूण स्टेशनला. कुडाळ स्टेशन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो वाजले सकाळचे 6 आणि एवढ्या पहाटे थंडीचं मी निघालो आहे एका अशा डेस्टिनेशनवरती ज्याची आम्ही खूप आधीपासून प्लॅनिंग करत होतो, बट फायनली तो सक्सेसफुल झालेला आहे. आणि मी आता ऑटो बुक केली आहे. तुम्हाला लवकरच सांगतो आम्ही कुठे चाललो आहे ते. तर मित्रांनो तुम्हाला फायनली सांगतो आम्ही कुठे चाललो आहे ते. आम्ही चाललो आहे गोव्याला. तर गोव्याची ट्रिप जी आहे आमची ती खूप वर्षापासून पेंडिंग होती आणि काही ना काही कारणामुळे ती कॅन्सल होत होती. पण आता फायनली आम्ही ठरवलं आहे की कोण येऊ न येऊ आपण जायचं. मग काय भाव्या तर तयारच होता. बाईने लगेच 3 टायर AC मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसच्या 2 तिकीट काढल्या ना राव. फायनली ट्रेन आली आणि आमचा प्रवास सुरू झाला गोव्याच्या दिशेने. तुला अडचण काय नाही इथे आपला ड्रीम फायनली. सो मित्रांनो फायनली आम्ही चाललो आहे गोव्याला. ऑन द वे टू गोवा. आणि आमच्या ट्रेनचं नाव आहे जनशताब्दी एक्सप्रेस. जनशताब्दी एक्सप्रेस. त्या जनशताब्दी नाव झालं दोघंच. सांग मग काय काय करतो गोव्याला? काय बोलतोय? गोव्याला जाऊन काय काय करायचं? गोव्याला जाऊन प्लॅनिंग तर बरीच आहे. बघूया काय काय एक्झिक्यूट होते ती. कसं आहे सांगा. मैगी नहीं, मैगी चाय वाले के पास मिलेगा. मैगी कसं आहे? चाय वाले के पास खाऊ शकतो. तर मित्रांनो सध्या आम्ही पोहोचलो चिपळूण स्टेशनला आणि मी खाली उतरलो. तर इथे ट्रेन खूप कमी वेळ थांबते. जास्त वेळ मला बाहेर थांबता येणार नाही. आत्तापर्यंतची जर्नी आमची एकदम मस्त होती. फायनली ट्रेन निघाली चिपळूण वेळ. बाय चिपळूण. सो मित्रांनो फायनली आम्ही आमच्या स्टेशनला नाही तर रत्नागिरीला पोचलो आहे. आणि आता फक्त 3 स्टेशन्स बाकी आहेत आम्हाला हिरिमला पोचायला. आणि ट्रेन जास्त फास्ट पटापट आली. असे आहे आमची जर्नी. सो आलेला आहे कुडाळ स्टेशन. सो मित्रांनो मी आहे आता कुडाळ स्टेशनवरती आणि आता ऑलमोस्ट 2 ते 3 स्टेशन्स बाकी आहेत. तर या कुडाळ स्टेशनवरती ट्रेन खूपच कमी वेळ थांबते. 20 मिनिटं थांबते. ट्रेन निघाली.
आता आमचा लास्ट स्टेशन येणार आहे. सेकंड लास्ट स्टेशन पेडणे आमचा गेला. आम्ही जाणार आहे नॉर्थ गोवाला. नॉर्थ गोवासाठी आम्हाला तिन्ही स्टेशनला उतरणं गरजेचं आहे. बॅगा वगैरे काढून ठेवल्या. आवेश एक्साइटिंग काय म्हणताय? एक्साइटिंग गोव्यासाठी. बस स्टँड चालू आहे त्यामुळे एक्साइटमेंट खूप जास्तच आहे. तर फायनली वी आर इन थिबीम आणि इथे आम्ही आता एक स्कूटी रेंटवर घेतलेली आहे. तुम्हाला दाखवतो स्कूटी. भावेश आपला चालवतो स्कूटी. आल्यावरती मी तुला रूममध्ये आलो तर तुला तर मित्रांनो, थिबीम स्टेशनपासून कलंगूट हे अंतर जवळपास 20 ते 25 किलोमीटर इतकं आहे. इथे तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये ऑटो आणि टॅक्सीज अवेलेबल आहेत, बट त्याचे फेअर खूप जास्त आहेत. बसेससुद्धा इथे अवेलेबल आहेत, बट त्या टायमिंगवरती नसतात. सो द स्कूटी इज द बेस्ट ऑप्शन. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही चाललो आहे कलंगूट बीचवरती, जो इथून जस्ट 1 किलोमीटरच्याच अंतरावरती आहे. जो आमच्या रूमपासून जस्ट 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो भावेश गेला गाडी काढायला अँड आय एम ऑल सेट. चला तर मग निघायचं. तर मित्रांनो, स्कूटी आम्हाला 400 पर डे आणि 500 डिपॉझिट या हिशोबाने पडली. पण स्कूटी हायर करताना इथे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हेल्मेट कंपल्सरी आहे. सेकंड, स्कूटी ही नेहमी ब्लॅक नंबर प्लेटची असावी. आणि थर्ड, स्कूटी हायर करण्यापूर्वी स्कूटीचा चारी बाजूने पूर्ण व्हिडिओ काढून घ्यावा. बाकी इथे मला 2 गोष्टी खूप आवडल्या, इकडच्या घरांच्या डिझाईन्स आणि इकडचे रोडवेज. सो वी आर ॲट कलंगूट बीच फायनली बऱ्याच टायमाच्या प्लॅनिंग नंतर गोवा सक्सेसफुल झालेला आहे आणि आता त्याच गोव्याच्या कलंगूट बीचवरती आलेलं आहे फिरायला. बघूया आता किती मजा येते. तर माझ्या एक्झॅक्ट समोर कलंगूट बीच आहे. चालू आहे, मला दाखवतो मी कलंगूट बीच. सो सगळी शॅक्स. कलंगूट बीचला आलो फायनली. पण टायमिंगवर आपलं संध्याकाळला बरं झालं, सकाळी तापायला झालं सगळं. तर मित्रांनो, हा बघा कलंगूट बीच. जाम भारी आहे, जाम भारी. कसं वाटतंय? मजा येते. वेगळं आहे ना बीच, थोडा क्लीन आहे. आपल्या रेग्युलर बीच पे जे आहेत ना त्याच्यापेक्षा एकदम युनिक आहे. एक नंबर. ती अशी वाटते आर्टिफिशियल सारखी. थोडी थोडी वाटते मला अशी. मला वाटतं ही ओरिजिनल वाळू आहे. हे का? सो मित्रांनो, फायनली आम्ही कलंगूट बीच फिरून झाल्यानंतर आता निघालो आम्ही आमच्या रूमवरती. आणि आज आम्ही लेट आलो, त्यामुळे इतकं काय जास्त एक्सप्लोअर करता नाही आलं. पण उद्या आम्ही पूर्ण नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करायचं ठरवलं आहे. त्या हिशोबाने उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नॉर्थ गोवाचे बरेचसे प्लेसेस एक्सप्लोअर करताना आम्ही दिसू.
तर मित्रांनो बीच फिरून झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या रूमवरती आणि आम्ही जिथे रूम घेतला होता त्याच्याच वरती एक आहे लकी पाजीचा धाबा. तर या लकी पाजीच्या धाब्यामध्ये आम्ही आलो होतो जेवणासाठी. तर हा बघा, हा समोर जो व्यक्ती दिसतोय रेड टी शर्टमध्ये, हा आहे लकी पाजी. तर गोव्याला कधी जर आलात तर या लकी पाजीच्या हातचं तुम्ही फूड नक्की ट्राय करा. सो मित्रांनो, दिस इज ऑल अबाउट टुडे. सो विथ दिस पॉईंट आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. भाव्या तिकडे साईडला लकी पाजीसोबत खाण्यापिण्याची डील करतोय. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, टेक केअर अँड गुड नाईट.